नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय. परीक्षा अगदी जवळ आलेली आहे. 21 डिसेंबरला होणारी परीक्षा ती होईल की नाही, होईल की नाही हा पण मुद्दा आहे. पण शेवटी ते आपल्या हातात तर नाही आहे. कारण मला एक एम एस धोनी, महेंद्रसिंग धोनी यांचा डायलॉग आहे आणि तो खूप चांगला आठवतोय, की ज्या गोष्टी कंट्रोलेबल आहेत त्यावर फोकस करा, जे अनकंट्रोलेबल नाही आहेत त्यावर नाही. म्हणजेच काय, की परीक्षा 21ला होईल, 21 डिसेंबरला होईल की नाही हे आपल्या हातात नाहीच आहे. ही अनकंट्रोलेबल गोष्ट आहे, यावर फोकस करू नका. आपल्या हातामध्ये आहे अभ्यास करणे, त्यावर फोकस करा. तर रिझल्ट पर्यंत आपण लवकर पोहोचू शकणार आहोत. आणि हे महेंद्रसिंग धोनी यांचा डायलॉग आहे. तुम्हाला तो युट्यूबला पण पाहता येईल. ठीक आहे, असं सर्च करा, कंट्रोलेबल अनकंट्रोलेबल महेंद्रसिंग धोनी. तुम्हाला तो डायलॉग मिळेल. करेक्ट. आणि ही जर फिलॉसॉफी असेल तर नक्कीच काय, तर महेंद्रसिंग धोनी आज ते कुठं पोहोचलेत हे आपल्याला माहित आहे. आपल्याला पण आपल्या क्षेत्रात नक्की पोहोचता येईल. चला, मुद्दा बाजूला ठेवू. आपण असं कन्सिडर करू की जेव्हा कधी एक्झाम होईल ती होईल. आणि या एक्झामसाठी कोणते असे हॉट टॉपिक्स आहेत सायन्सचे ते आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, आपला विषय आहे काय, तर सायन्स. कारण एवढं तर क्लिअर आहे, 100 प्रश्न विचारले जातात. येतात किती आपल्याला, 100% किती येणार, 30 ते 40 प्रश्न. चला, खूप कोणी अभ्यास केलाय तर 50 प्रश्न. पण एवढ्यानी काही एक्झाम तर क्लिअर होणार नाहीये. बरोबर. इथून आपल्याला नक्की 10, 5, 10, 15, 20 मार्क्स काही एक्स्ट्रा घ्यावे लागणार आहेत. राईट. मग त्यासाठी आपल्याला कदाचित पुढे 30 ते 40 प्रश्न हे सॉल्व्ह करावे लागतील. म्हणजे टोटल प्रश्न आपल्याला 80 ते 90 पर्यंत सॉल्व्ह करायचेच असतात. म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला किती वाढवायचे आहेत, जवळपास 30-40 प्रश्न एक्स्ट्रा अजून सॉल्व्ह करायचे असतात. बरोबर. आता हे एक्स्ट्रा 30-40 प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे आहेत त्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेले आहेत. तुम्हाला नाही मिळालं असेल, नाही पाहिलं असणार, तर माझा हा नंबर आहे, त्यावर मला मेसेज करा. मी तुम्हाला लिंक शेअर करतोय. ठीक आहे, सेम नंबर व्हॉट्सअपला आहे. पण आहे काय, की हे 30-40 प्रश्न सॉल्व्ह करायचे किंवा हे प्रश्न सॉल्व्ह करायचे विदाऊट अनालिसिस आणि एका प्रॉपर स्ट्रॅटेजी शिवाय आपण तर पुढे जाऊ शकणार नाही आहोत. बरोबर. हे जे प्रश्न आहेत, हेच यांची संख्या कशी जास्तीत जास्त ठेवता येईल हे आपल्याला, हे जर माहिती आहे की आयोग कोणत्या कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात, हे जर माहित असेल तर आपल्याला या पिरियड मध्ये रिव्हिजन करायला फार चांगलं होईल. किंवा एखादी भाग जर बाकी राहिलं असेल त्यातला, तर कदाचित पटकन त्याला टच करा. एक्झाम ओरिएंटेड काय आहे, कोणता भाग पाठांतर आहे का तो पहा आणि पुढे जा. बरोबर ना. मग आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला अनालिसिस करणं हे गरजेचं आहे की कोणत्या भागावर. आपण जनरली हे करतो की फिजिक्स एवढे विचारतात, केमिस्ट्री तेवढे विचारतात, बायोलॉजी तेवढे विचारतात. पण त्यामध्ये पण टॉपिक, कोणत्या टॉपिकवर सर्वात जास्त प्रश्न विचारतात याचं पण अनालिसिस करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. कारण जर तुम्ही हे जर कन्सिडर करत असणार की मला परीक्षेसाठी सर्व सारखाच अभ्यास करायचा, मी सर्वांना सारखाच महत्व देतो, तर मी तुम्हाला अगदी खात्रीशीर सांगतोय की परीक्षा क्लिअर होणार नाही या स्ट्रॅटेजीने. कारण आपला अभ्यास खूप मोठा आहे. आणि एवढा मोठा आहे की या स्ट्रॅटेजी जर गेलो आपण तर पूर्ण अभ्यास कधीच होणार नाहीये. त्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी डिसाईड करावीच लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला हे हॉट टॉपिक्स माहित असणं गरजेचं आहे. चला तर पुढे वळूया आपण. माझा नंबर मी दिलेला आहे. तुम्हाला कोणतीही क्वेरीज आहेत तर या दिलेल्या नंबरवर माझा नंबर आहे. त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत टेलिग्राम चॅनल आहे खेमराज_टेक्स्टबुक. त्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व तुम्हाला तिथं मिळतील. बघा, इथं रेडीमेड मी लिस्ट दिलेली आहे. फिजिक्सचे आपल्याला किती प्रश्न विचारले जातील, 3 ते 4 प्रश्न. ठीक आहे. पण आता असं करू नका, केमिस्ट्रीचे पण 3 ते 4 प्रश्न आपण घेऊ आणि बायोलॉजीचे किती, तर 8 ते 9 प्रश्न. हा, नक्कीच बायोलॉजीचे प्रश्न जास्त आहेत, पण हे नेहमी सांगतोय मी की बायोलॉजीचे जरी जास्त प्रश्न असले, म्हणजे यापेक्षा तर डबल प्रश्न आहेत. आणि सिलेबस सुद्धा डबल आहे. म्हणजेच काय, की तुम्ही जेवढा अभ्यास करताय त्यानुसारच तुम्हाला तिथं प्रश्न विचारले जातात. प्रपोर्शनल सारखंच आहे ना, काहीच फरक नाहीये. पण मला असं वाटतं की फिजिक्स आणि केमिस्ट्री हे थोडेसे सर्टेन भाग आहेत, निश्चित भाग आहे की तुम्ही अभ्यास केलं त्यातून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येतो. बायोलॉजी मध्ये थोडासा काही भाग असा आहे, जसा हा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, की तुम्ही अभ्यास केला कितीही केला तरी पण काही गॅरंटी नाही की त्यातले प्रश्न सॉल्व्ह करता येतीलच म्हणून. जसे काही सजीवांचे जे एक्झाम्पल वगैरे आहेत, कोणत्या फायलम मध्ये, कोणत्या प्राणी संघामध्ये येतात, कोणत्या गटामध्ये येतात, हे सर्व एक्झाम्पल. करेक्ट. हेल्थ अँड डिसीज, न्यूट्रिशन आहे, बॉटनीमध्ये वनस्पतीचे रोग आहे, खूप सारे आहेत. खूप जास्त पाठांतर करायचं आहे. बरोबर की नाही. आणि मग अशा वेळेस खूप जास्त जर पाठांतर करायचं आहे
तर मग तोच प्रॉब्लेम होतो ना, की सर्व पाठ होईलच काय आणि पाठ केलेल्या भागातूनच प्रश्न येईल का, तो सर्व प्रश्न आहे. राईट. चला आता टॉपिक समजून घ्या. फिजिक्समध्ये 3 ते 4 प्रश्न विचारले जाणार आणि त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट हॉट टॉपिक कोणत्या, तर इलेक्ट्रिसिटी, ग्रॅव्हिटेशन, साऊंड आणि लाईट. सर्व टॉपिक कॉन्सेप्ट, फॉर्म्युले आणि न्यूमरिकल साठी सुद्धा रेडी करून ठेवा. न्यूमरिकल सुद्धा यावर विचारले जातील. न्यूमरिकल सॉल्व्ह करून घ्या. करेक्ट. लाईट टॉपिक हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे फिजिक्स मध्ये. याला अभ्यास करताना मोठा टॉपिक असल्यामुळे याला थोडंसं डिवाइड करा. प्रॉपर्टीज ऑफ लाईट, मिरर आणि लेन्स तुम्हाला अभ्यास करायला सोपं होईल आणि यात कन्फ्युज होऊ नका. मिरर अगदी चांगला करा, म्हणजे लाईट लेन्सचा जो भाग आहे तो तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल. अदरवाईज विद्यार्थी बरेच गोंधळतात. तसं करू नका. मिरर अगदी चांगला करा. त्याचे जे पण 2 प्रकार आहे, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, हे अगदी चांगले करा. तेच उलट केले तर लेन्स मध्ये आपल्याला अभ्यास करता येतो. इलेक्ट्रिसिटी जो भाग आहे यामध्ये आयोगाच्या सर्व प्रश्न जर पाहिले तर आपल्याला न्यूमरिकलची संख्या जास्त आणि थेरॉटिकल प्रश्नांची संख्या कमी पाहायला मिळते. म्हणजे न्यूमरिकलच्या दृष्टीने इलेक्ट्रिसिटी सर्वात जास्त इम्पॉर्टंट. ग्रॅव्हिटेशन मध्ये सॅटेलाइटचा भाग आहे तो चांगला करून ठेवा आणि त्यामध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट. आणि साऊंड मध्ये बेसिक जो भाग आहे, वेवचे प्रकार, तो भाग. करेक्ट. बघा मी तुम्हाला त्या टॉपिक मध्ये पण सब टॉपिक आणि कसं त्याकडे लक्ष द्यायचंय हे सांगितलंय. हे जास्त इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. केमिस्ट्रीकडे जर वळलो आपण तर मॅटर थोडासा, आता आयोगनं थोडंसं कठीण प्रश्न विचारताय की सॉलिडचे प्रकार कोणकोणते आहेत, गॅस लॉस कोणते आहेत. मिस करू नका. फक्त तुम्ही ते सॉलिड, लिक्विड, गॅस आणि तापमान वाढवलं तर सॉलिडचा लिक्विड न लिक्विडचा गॅस होतो. ज्याला मेल्टिंग म्हणतात, त्याला बॉइलिंग म्हणतात. हेच जर तुम्ही करत असणार तर आयोग त्याच्या पुढे गेलेला आहे आता. याकडे भान ठेवा. पीवायक्यू नक्की चेक करा. केमिस्ट्रीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक ॲटॉमिक स्ट्रक्चर 100% करून ठेवा. नक्की प्रश्न विचारला जातो. कार्बन फॅक्च्युअल आहे पण करून ठेवा. फॅक्च्युअल आहे म्हणतोय मी. मग त्यामध्ये जे फंक्शनल ग्रुप आहे, पॉलिमर्स आहेत. राज्यसेवा 2025 मध्येच पॉलिमरवर प्रश्न विचारलाय, पहिल्यांदा विचारलाय. है ना, की ते गरम कपडे वगैरे कशापासून तयार होतात वगैरे वगैरे. हा असा प्रश्न आयोगाने पाहिजे ना, पण आहे काय की तो फॅक्च्युअल आहे आणि कार्बनचा भाग आहे त्यावर विचारला, तर लक्षात ठेवा की इम्पॉर्टंट आहे. परत फॅक्च्युअल आणि हा सुद्धा काय तर फॅक्च्युअल, म्हणजे हे दोन्ही पण टॉपिक फॅक्च्युअल आहेत. जसं कार्बन मध्ये म्हटलं मी तुम्हाला की कार्बन मध्ये काय पाठ करायचंय, ते पॉलिमर, त्याचे जे पूर्ण लिस्ट आहेत, नॅचरल आणि मॅनमेड दोन्ही पण. कार्बन मध्ये जे फंक्शनल ग्रुप आहे त्याची लिस्ट आहे ती पाठ करून ठेवा. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये 2 गोष्टी पाठ करून ठेवा. एक आहे काय तर अलॉय, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, किंवा त्याला आपण मेटल नॉन मेटल सुद्धा काही जण म्हणतात. अलॉय आणि दुसरं काय तर जे ओर्स आहेत, धातूक ज्याला आपण म्हणतो. हे 2 लिस्ट फक्त पाठ करून ठेवा. जास्तीत जास्त प्रश्न यावर. मुद्दा क्लिअर झाले सर्वांना. बायोलॉजीकडे जर आपण वळलो, जास्तीत जास्त प्रश्न यावर आहे, पण अभ्यास पण जास्त आहे. मी त्यासाठी म्हणून प्रश्न टॉपिक पण जास्त टाकलेत. म्हणजे इथं 4 टॉपिक टाकलेत, हॉट टॉपिक्स. इथं किती टाकलेत, 1 2 3 4 5 6 7 आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट डबल एवढाच. यामध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक हा, पण परत सांगतोय की अनसर्टेन भाग आहे. सेल टॉपिक, पेशीची. नक्कीच जर तुम्ही हा व्हिडिओ पाहतात, म्हणजे एवढी तर मला खात्री आहे की सेलच्या प्रत्येक अवयवाचे कार्य वगैरे तुम्ही चांगला अभ्यास केलाय. की मायटोकॉन्ड्रियाला पेशीचं ऊर्जागार म्हणतात, है ना, किंवा लायझोझोम हा टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट, किंवा त्याला सुसाईड बॅग म्हणजे आत्मघाती पिशव्या वगैरे. हे मला माहिती आहे, सर्वजण अभ्यास करतो याची. पण आयोग खरंच त्यावर आता प्रश्न विचारतोय का? नाही. आयोग पेशी विभाजन काय, पेशीचे प्रकार काय, हा पण भाग अभ्यास करून ठेवा. त्याचाच अभ्यास तुम्हाला मग जो इव्होल्युशन वगैरे तिथं पण कामात येतो. करेक्ट. कारण सेल हा बायोलॉजीचा तर बेसिक आहे. नेक्स्ट बॉटनी नक्की करून ठेवा, प्रश्न हमखास येईल. आता बॉटनीमध्ये पण काही भाग आहे, तसा फोटोसिंथेसिस आहे, नायट्रोजन फिक्सेशन आहे, असा बराचसा भाग आहे. तो सर्व तर करायचा आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस करा, नायट्रोजन फिक्सेशन पण करा. पण बॉटनीमध्ये काही भाग हा फॅक्च्युअल आहे, तो पाठ करून ठेवा. एक आहे काय तर वनस्पती रोग, दुसरा भाग आहे काय तर पोषण. ठीक आहे. या पोषण मध्ये खते पण येणार बरं का आता, कारण खतांवर आयोग प्रश्न आता विचारतोय, खतांपर्यंत पोहोचलंय. आणि त्यानंतर एक फक्त 5 हॉर्मोन्स आहेत, ते 5 हॉर्मोन्स त्यांचे कार्य लक्षात ठेवा. हा फॅक्च्युअल भाग आहे, करून ठेवा.
इथं वनस्पती रोगांवर मी तुम्हाला राज्यसेवाच्या वेळेस पण म्हटलंय, राज्यसेवा 2025 मध्ये पण वनस्पती रोगावर प्रश्न विचारले. 4-5 दिवसाआधीच म्हटलं होतं, की वनस्पती रोगावर प्रश्न येईल आणि तो पण आलेला होता. एक शॉर्ट्स पण टाकलाय मी. बरोबर. सिमिलरली मानवी जे रोग आहेत ते पण पाठ करून ठेवा. परत फॅक्च्युअल भाग आहे. इथं वनस्पतीचे पोषण आहे, तर इथं मानवी पोषण आहे, परत फॅक्च्युअल आहे. आणि म्हणून काय म्हणतोय, की बायोलॉजीचा भाग ना हा बराचसा फॅक्च्युअल आहे, तुम्हाला पाठांतर करावा लागतो. त्यामुळे मला कधी-कधी तो अनसर्टेन जास्त वाटतो. फिजिक्स आणि केमिस्ट्री कॉन्सेप्ट आहेत. कॉन्सेप्ट एकदा क्लिअर करा, प्रश्न चांगले सॉल्व्ह होतात. करेक्ट? 2 मी सिस्टम टाकल्यात. आता मानवी सिस्टम भरपूर आहेत. 6-7 काहीतरी सिस्टम आहेत. श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण आहे, पचन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, समन्वय आहे, प्रजनन संस्था आहे, अस्थि संस्था आहे, अशा संस्था आहेत. यापैकी आता आहे तसा तो भाग मोठा सगळ्या संस्था जर अभ्यास करतो म्हटल्या तर. पण त्यावर प्रश्न त्या सर्वांना मिळून काय तर फक्त 1-2 प्रश्न विचारतात. म्हणून मी 2 इम्पोर्टंट संस्था इथे टाकलेत. रेस्पिरेटरी म्हणजे श्वसन, पण त्यामध्ये मानवी श्वसन संस्थेवर प्रश्न नाही. एरोबिक काय, एनारोबिक काय? एरोबिक मध्ये मग ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन यावर अभ्यास करायचा आहे. आपण ऑलरेडी 5:30चा सेशन मध्ये घेतलेला आहे भाग. डिटेल समजून घेतले. आणि कोऑर्डिनेशन मध्ये काय तर जे हॉर्मोनचा भाग आहे तो चांगला अभ्यास करायचा आहे. कोऑर्डिनेशन मध्ये जो ब्रेनचा, स्पायनल कॉर्डचा तो भाग सेकंडरी करा. पण हॉर्मोन्स हा प्रायमरी करा. मुद्दा क्लिअर झालाय? की टॉपिक तर सांगितलेत पण सब टॉपिक पण सांगितलेत की यावर हा फोकस करा, तो फोकस करा. प्रायमरी आणि सेकंडरी हे डिसाईड जर तुम्ही करू शकले, तुम्ही जर प्रायोरिटी डिसाईड करू शकले ना, तर परीक्षा क्लिअर करणे सोपी आहे. कारण परत सांगतोय की सर्व अभ्यास होणार नाहीये. सर्वांना सारखाच महत्व दिल्याने होणार नाहीये. स्ट्रॅटेजी असायलाच पाहिजे. ऑल क्लिअर? चला, मी माझा नंबर इथं शेअर करतोय. बाकी अजून कोणाला काही क्वेरीज असतील तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. जर तुमचा हा पहिला अटेम्प्ट असेल आणि तुम्ही जर फक्त एक अनुभव म्हणून देताय आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजीने अभ्यास करायचा आहे, मग तो राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल किंवा युपीएससी असेल, माझा नंबर आहे. सायन्स रिलेटेड कंटेंट हवा आहे, प्रश्न भरपूर सॉल्व्ह करायचे आहेत, तरी पण माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. बॅच रिलेटेड आहे किंवा सायन्सचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे. तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे, तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. नंबर दिलेला आहे. सोबत इथं लिंक आहे या फाईलमध्ये. ही फाईल मी तुम्हाला शेअर करतोय टेलिग्रामला. इथं टेलिग्राम दिलेला आहे खिमराज सर अंडरस्कोर टेक्स्टबुक. सोबत खिमराज सर सायन्स एक टेलिग्राम चॅनल आहे. तिथं पण तुम्हाला जॉईन करता येईल. तिथं पण मी रेग्युलर कंटेंट शेअर करत असतो. सोबत खिमराज चामोर्शीकर इंस्टाग्रामला अकाउंट आहे. तिथं पण कनेक्ट व्हा. तिथं पण रेग्युलर तुम्हाला करंट रिलेटेड माहिती आहे ती मिळेल. करेक्ट? बॅच कोणती आहे? हा, टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स पीडीएफ तुम्हाला या टेलिग्रामला मिळेल. बॅच लक्षात ठेवा, एमपीएससी राज्यसेवासाठी आणि युपीएससी साठी आपल्याकडे यशोदय बॅच आहे, ज्यामध्ये आपण बेसिक पासून कव्हर करू, म्हणजे एनसीईआरटी पासून कव्हर करू. फर्स्ट और मेंटॉरशिप आहे आणि 18 बुक सुद्धा इथं मिळतील तुम्हाला. आपले सर्व बॅचेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. सर्व बॅचेसवर तुम्हाला ईएमआय आणि भरपूर डिस्काउंट मिळेल. आफ्टर डिस्काउंट किती फीज होणार, डिस्काउंट किती मिळणार आणि दर महिन्याला किती इन्स्टॉलमेंट भरावे लागेल, त्यासाठी माझा नंबर आहेच. करेक्ट? या बॅचवर लक्षात ठेवा की गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुद्धा आपण सुरू केलेला आहे. म्हणजेच काय की गॅरंटी आहे, नाही झालं तर तुम्हाला तुमची फीज रिफंड आहे. म्हणजे तुमचं इथं नुकसान तर काही नाही. सिलेक्शन झालं तर 1 लाखाचं कॅश प्राइज आहे. पण मला असं वाटतं की यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे पोस्ट. मग हे 1 लाख न फीज हे काही राहणार नाहीये. बरोबर? हे अचीव करण्यासाठी आपण डेली मेंटॉरशिप प्रोग्राम, लाईव्ह क्लासेस आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड, ज्यामधून तुम्हाला रिव्हिजनसाठी फार जास्त मदत होईल. ऑफलाईन मॉक टेस्ट आहेत, मॉडेल आन्सर्स आहेत, वीकली रिपोर्ट्स आहेत, ज्यातून तुमच्या चुका लक्षात येतील आणि त्या करेक्ट करता येतील. जिथून आपली ऑब्वियस आहे की सिलेक्शनची चान्सेस आहेत ते नक्की वाढतील. सोबत मेन्स साठी आपण क्रॅश कोर्स सुद्धा सुरू केलेला आहे. 2025 चे जे विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच करायला पाहिजे, कारण छोटे छोटे बरेच विषय असतात. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, हे सर्व क्लिअर व्हायला पाहिजे. आणि सोबत 2026 चे पण करता येईल. कारण काय? कारण हीच खरी वेळ आहे मेन्सचा अभ्यास करण्याची. सोबत ग्रुप बी, ग्रुप सी ची सुद्धा बॅच आपल्याकडे प्री आणि मेन्स सर्व यामध्ये कव्हर होईल. आय होप की आजचा मुद्दा तुमच्या क्लिअर लक्षात आला असेल. तुमचे प्रायोरिटी आहे ते तुम्ही डिसाईड करू शकणार किंवा ठरली असेल. करेक्ट? चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.